वसुदेव सुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं आदि संसार सुफळ झाला की माय देखिए रे पायी विठोबाचे तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 3 खंडाचा अभंग आहे। या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज देवाला पाहिल्यानं संसार सफळ झाला असं पहिल्या वेळेत म्हटलेलं आहे आणि त्यामुळं पांडुरंगा हा पुन्हा वेळोवेळा पाहिजे असं महाराजांना दुसऱ्या पदात म्हटलेलं आहे। म्हणजे एवढं तुम्ही असा आग्रह का केला तुम्ही माझ्याकडून मला सांगितलं आहे की त्यांना तू विसरू नको। येशूच्या कडे आजचं हे कीर्तन एकादशी निमित्तानं आहे, हरिदिनी निमित्तानं आहे। आजची एकादशी यांची एकादश आहे आणि त्या निमित्तानं पांडे महाराजांना हे निमंत्रण दिले आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं। महाराजांचं दर्शन दुर्लभ असतं असं समजू नका। महाराजांचं दर्शन दुर्लभ असतं असं समजू नका। माणसाचं पण महाराजाला दर्शन दुर्लभ असते हेही लक्षात। म्हणून महाराजांना जास्त स्वतःला काहीतरी समजू नये। या एकादशीच्या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं। त्या निमित्तानं शिबिरात तुमलेला अभंग ज्ञानेश्वर महाराज आता गायक मार्ग सगळे आपलेच आयोजनाने पण सगळे आपलेच आहेत, महिला आहेत, पुरुषांनी सर्व आपलेच आपण आहे। कशा पद्धतीने तुम्हाला कल्पना आहे तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे। शरणा सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणामध्ये मधील ते वाव अवधीच उपाय। शरणा सागर गंगा ओघी मिळे आणि आपणची खेळे आपणामध्ये समुद्राचं आणि जगातल्या नद्याचा संबंध पहिलाच एक संबंध होतो। समुद्र जसा आपणच नदी रूपानं खेळतो आणि कोणा आपल्यामध्ये समावले जातो तसा सर्व आपणच आपले आहे। कोणी बजाजनगरमध्ये कोणी गुढगावला दबावे कोणी गुढ राणी वाहेगावे कोणी कोणतं नगर बरेच नगर नाही आता सगळे काय सांगता येणार। कोणी कुठलं पण ही उपाधी जर बाजूला टाकली तर सर्व एकच आहे। म्हणून टाळकरी म्हणा ऐकणारी म्हणा वाजवणारी म्हणा वाजवणारी म्हणजे महाराजांना नाही म्हणतात पकवाज वाजवणार असा हे योग आहे आणि पुन्हा मारुतीरायांच्या दरबारात या अभंगातला आपण जर गोषवारा काढला तर असं काही आपल्या लक्षात येतं महाराजांना संसार सफळ झाला म्हणजे चांगला झाला असं जे म्हणायला लागलेले आहे। पण याच्या पाठीमागचं जर पार्श्वभूमिका पाहिली तर नेमकं काय आहे? संसार चांगला न होणारा संसार चांगला झाला म्हणायले
त्याला नेमकं कारण काय असावं? कारण आपण जर पाहिलं तर चांगला होण्याकरता चांगले माणसं परिश्रम करतात तरी पण चांगलं होत नाही. संसार चांगला होण्याकरता कोण परिश्रम करत नाही? सांगा. संसार चांगला होण्याकरता कोण परिश्रम करत नाही, कोण कष्ट करत नाही, कोण काबाड कष्ट करत नाही. जर आपण पाहिलं तर इथंभूत सर्वच्या सर्व संसार चांगला व्हावा याकरता माणसं प्रयत्न करतात तरी पण संसार चांगला होत नाही. आणि ज्ञानोबराय म्हणतात आमचा संसार चांगला झाला. संसार चांगला न होणारा संसार चांगला झाला म्हणतात. त्याचं नेमकं कारण काय आहे? कारण आपलं जे करणं आहे ते चुकीचं आहे आणि चुकीच्या मार्गात चुकीच्या जर असेल तर आहे ते होऊ शकत नाही. एक शब्द सांगायचा का? संसार केल्यानं संसार चांगला होत नाही. एक चांगला अंतःकरणामध्ये घेऊन संसार चांगला केल्यानं संसार चांगला होत नाही. हे चांगलं ध्यानात ठेवा. माणसं हे ध्यानात ठेवतच नाही आणि हे ध्यानात राहतच नाही. हा भूकंपाचा घेतला होता महाराजांना विचार. माणसाला काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे आणि ध्यानात ठेवल्या म्हणजे कोणा ते ध्यानात येत असतो. तरी संसार चांगला होत नाही, उलट बिघडतच जात आहे. जसं कशा पद्धतीने कल्पना आहे, केळीचं पाणी ना केळी असतात ना आपण हलवून केळं. आज एकादशीचे कुठं गेलं की केळं तयारच. ते केळीचं पान आहे. त्या केळीच्या पानाला एक जण शिवायला बसलं आणल्या गेलं. ते शिवाय लागलेला आहे. शिवाय लागल्याच्या नंतर ते पान शिवल्या गेलं आणि त्याच्यातून मात्र आपण जेवण केलं. बरोबर आहे. काही काही वस्तू केळीचं पान शिवल्या जाईल म्हणजे फाटल्याचं पान जसं जोडल्या जात नाही तसा संसार हा फाटका आहे. किती जोडायचा प्रयत्न केला तरी तो जोडल्या जात नाही. महाराजांच्या प्रमाणे एक सारी ताटो पुढे उभे एकातून आपण सावरतो न सावरतो की कोणा दुसरा आपल्या समोर उभा राहतात. बरे खरे ना मोठं एक सारे ताटो पुढे उभे. समजा आपलं राहिलं की घरच्याची सुरुवात होती. आपलं राहिलं की घरच्याची सुरुवात होती. घरच्याचं कसं तरी राहिलं तर पुन्हा नातवाचं सुरुवात होती. बरं असं दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येकाला अनुभव आहे की नाही? प्रत्येकाला याचा अनुभव आहे. एक सारी जातो उभे उभे येते. म्हणून अशा प्रसंगामध्ये आपण जर कितीही
प्रयत्न केला तरी पण ते काय साध्य होऊ शकत नाही. जसं व्हायचं तसं होत असतं. म्हणून नाथ महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, होणार जाणार नसती कल्पांती वाया गुंतागुंती करुणी काय. म्हणून केवळ संसार केल्यानंच संसार चांगला होत नाही हे चांगलं माणसाला लक्षात ठेवावं. आपल्याला दोन्ही चांगलं करायचं असेल ना तर चांगलं कशाला होईल हे चांगलं लक्षात ठेवा. देवाला पाहिल्यानं सगळं चांगलं, पण संसार केल्यानं चांगलं होईल हे सांगता येत नाही. पण देवाला पाहिल्याच्या नंतर नक्की चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. कारण हे ज्ञानोबरायचा स्व अनुभव आहे. ज्ञानोबरायचा हा स्व अनुभव आहे. कारण देवाला पाहिल्याच्या नंतर संसार संसारच राहत नाही तर संसार हे परमात्म रूप होतो. पण या ठिकाणी देवाला पाहणं, काही काही लोक म्हणतील महाराज अहो आम्ही रोज देवाला पाहतो, आम्ही रोज देवाला पाहतो, मग आमचा संसार सफळ का होत नाही. कारण आपण देवाला पाहतो पण चर्म दृष्टीनं पाहतो. देवाला पाहण्याकरता चर्म दृष्टी नाही पाहिजे तर त्याला ज्ञान दृष्टी असं म्हणतात. आणि आपली ज्ञान दृष्टी तर संप्रेरित आहे. महाराजांनी अभंगामध्ये काकड्याच्या अभंगामध्ये म्हणलेलंच आहे पण दोन्ही नेत्र आंधळे. आठवण पण कीर्तन झालं. ज्ञानदृष्टी ज्ञानदृष्टी हरपरी दोन्ही नेत्रांधळे. दोन्ही नेत्र म्हणजे कोणते पाहिजे? विवेक आणि वैराग्य. देवाला पाहण्याकरता ज्ञानदृष्टी असावी लागते. आणि ज्ञानदृष्टी असल्याच्या नंतर संसार सुखाचा होत नसतो तर संसार सुखाचाच आहे असं लक्षात येतं. म्हणून ज्ञानोबरायांनी पहिल्या कळत म्हटलेलं आहे की देवाला पाहिल्यानं संसार चांगला झाला नाही. यामध्ये संसार सुफळ
देखिए रे पाए विठोबाचे नवराय म्हणतात देवाला पाहिल्यानं संसार चांगला झाला सफळ झालेला पण देवाला पाहणं या शब्दाचा अर्थ देवाला जाणणं पाहणं शब्दाचा अर्थ काय करायचा जाणणं आणि देवाला जाणल्याच्या नंतरच संसार सफळ होतो ही गोष्ट लक्षात ठेवा असं आपण किती जरी पाहत राहिलं या चर्मदृष्टीनं बेजारी होईल पण संसार सफळ होणार नाही काय शब्द वापरले देवाला न जाणता नुसतं देवाला जर पाहत राहिलं संसार सफळ होणार नाही पण बेजारी झाल्याशिवाय कसा बोलू या साहेब आता इथं बरेच चार आम्हाला आणि मंडळी बरोबर आहे वडणकर साहेब काय आणि बरोबर आहे आता बरीच मंडळी चार आम्हाला आलेले आहे कारण गाड्याला उशीर जो होतो देव पाहण्यामुळे काही माणसं जेवण करत नाही पण एकही देव सोडित नाही आम्हाला आलेला अनुभव नाही सांगत पण जे काय आपल्या गुरुगुरु होते त्यांची गोष्ट सांगतो सकाळपासून काही ठिकाणी 2 दिवस मुक्काम असतो ना काय काशी सारख्या ठिकाणी म्हणा किंवा जे मुख्य काही धाम आहे अशा ठिकाणी 1-2 मुक्काम असतात माणसाला जेवणची आठवण राहत नाही जे सकाळीच दर्शनाला निघतात या देवाचं दर्शन त्या देवाचं दर्शन त्या देवाचं दर्शन पुढं गेले आणि मग 4-5 वाजता येतात जेवण करणं मला आपल्या बाबाचा अरे का व्याजा धरून आपण आता जेवतच जसा आला तसा झोपत होत कसं नाही व्याजारी कसं मुलं देवाला पाहिलं नाही अहो देवाला पाहिलं नाही का या मग देवाला पाहिलं नाही का बेजारी झाली नाही देव सकाळपासून पाहिले पण चांगलं होण्याच्या ऐवजी बेजारी झाली म्हणजे याचा अर्थ आपण काय करायचा नुसतं या डोळ्यानं देवाला पाहिल्यानं जेवण्यापुरतं तेवढं समाधान होईल पण संसार सफळ होणार नाही पण संसार सफळ कशाला होईल जसा देव आहे तसा कळल्याच्या नंतर संसार सफळ होईल जसा देव आहे तसा कळण्याच्या नंतर संसार सफळ होईल लक्षात ठेवा म्हणून प्रत्येकानं जसा देव आहे तसं समजून घेण्याचा प्रयत्न करा जसा देव आहे तसा देव समजून घेण्याचा प्रयत्न करा
कारण दिसण्याला देव खरा नसतो, पण समजण्याला देव खरा नक्की असतो. कारण ज्ञानोबांनीच म्हटलं आहे, जे जे दिसतं ना ते सगळं स्वप्नातलं मृगजळ आहे. जे जे देखावे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. मनोमनीची चरण कमळ रघुमादेवी वराचे. निज धर्म हा चोखडा नामोच्चारू घडो घडा. भोक्ती मुक्तीचा सौगडा हा भव सिंधू तारक. जे जे देखावे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. जे आपल्याला दिसतं ना तर त्या स्वप्नातल्या मृगजळाप्रमाणे विठाला विठाला. एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, मृगजळवत कौनाचे मायबा कौनाचे घनहो मृगजळवत जायलया. मृगजळवत वत म्हणजे प्रमाण. मृगजळाप्रमाणे जायला जाईल राहणार. मृगजळ राहतं का? मृगजळ म्हणजे काय? उन्हाळ्यातल्या झळा. मृगजळ म्हणजे काय? उन्हाळ्यातल्या झळा सकाळी दिसत नाही आणि संध्याकाळी राहत नाही, पण दुपारा दिसत त्या खऱ्या नाही. झोपेतून उठल्या उठल्या झळ्या दिसतात. बर संध्याकाळ झाल्याच्या नंतर झळ्या राहतात. बर जेव्हा दिसतात तेव्हा खऱ्या असतात. माणसाला काय मिळेना? दृष्टांत पटल्या जातो, कळाल्या जातो, पण सिद्धांत पटल्या जातो. म्हणून जसं मृगजळ या तिन्ही काळातही त्याचा अभाव आहे. मृगजळाचा तिन्ही काळातही अभाव आहे. त्याप्रमाणे मृगजळाप्रमाणे दिसणारा जो काही संसार आहे तो पण मृगजळाप्रमाणे आहे. ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, मृगजळवत जायला रया. म्हणजे जसं मृगजळ आहे तसाच हा दिसणारा संसार आहे. संसार या शब्दाचा अर्थ नुसतं घर दार बायका पोरं गडगं मोडकं याला संसार नाही म्हणायचं. हे दिसणारा संपूर्ण जग या जगाला संसार म्हटलेला आहे. आणि संपूर्ण संसार जग हे मृगजळाप्रमाणे आहे. जसं मृगजळ राहत नाही त्याप्रमाणे हे दिसणारं जग देखील राहत नाही. म्हटलेलं आहे ना, निर्गुण निराकार माहुर माझे गाव. कारण आपल्या 9 पर्यंत संपवायचं निराकार दादा माहुर माझे गाव. शकून सांगा भया आणि एका कडव्यात पुढे म्हटलेलं आहे, आम्ही तुम्ही जाऊ कोणी मागे न राहा. आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहते याची कल्पना आहे. जेव्हा प्रत्येकाचं आदर्श संपल्या जातं, आदर्श संपल्याच्या नंतर हे सर्वच्या सर्व महत्व मायेमध्ये काय विलीन होतं आणि माया ही परमात्म्यामध्ये विलीन होत असते. पण जेव्हा जेव्हा परमात्म्याला ही इच्छा होत असते, एको बहुशम
त्यावेळेला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आणि गुणानुसार पुन्हा ज्या त्याप्रमाणे ती शरीर निर्माण होतात. हे जे काय आपल्याला दिसणारं जग आहे हे स्वप्नाच्या मृगजळाप्रमाण आहे. एवढं आहे पण आपल्याला हे असं वाटतच नाही आणि म्हणून संसार सफळ होतच नाही. एक शब्द सांगायचं का, आहे ते दिसण्याच्या नंतर नाही ते दिसतच नाही. काय नियम? काय नियम? आहे ते दिसण्याच्या नंतर नाही ते दिसतच नाही, पण आहे ते न दिसल्यामुळं नाही ते दिसत होत. त्या खेड्यामध्ये म्हटलेलं आहे, नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे, आरूप होते ते रूपाशी आले, शिव शिव नाम पावले रे, आपुली चावली धरुणी खेळिया, आपा आपणा देव्याली रे विठ्ठला. नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे. एक ध्यानात ठेवा, आहे ते न दिसल्यामुळं नाही ते दिसायला लागलेलं आहे. आपल्याला व्यवहारातही उदाहरण जर सांगायचं झालं आणि उदाहरण वेदांतामध्ये काही ठरलेले उदाहरण असतात आणि ते उदाहरण दिले म्हणजे आपल्याला काही गोष्टी लक्षात येत असतात. समजा कल्पना करा, माती दिसल्याच्या नंतर गाडगं दिसतच नाही, पण गाडगं दिसल्यावर माती दिसत नाही. गाडगं कशापासून होतं? गाडगं कशापासून? शास्त्रीय शब्द बघ, पण ते घट एखाद्या वेळेला कळत नाही. त्या 4 ढगांचं पाठामध्ये एका मुलाला सहज विचारलं, म्हणा घट म्हणजे काय? तू मोकळ्या मनाने बोललो, तू कोण आहे? तो कोण बोलतोय? त्याला म्हणलं घट म्हणजे काय? ते मला घट बोलत माग पुढे पाहतच नाही. मग आता शास्त्रीय शब्द वापरण्यापेक्षा आपलं गाडगं म्हणलेलं कोणतं बिघडत? लोक एवढंच म्हणते महाराजांना शास्त्रीय शब्द येत नाही, तो नाही येत, आमचं काय बिघडलं? आता गाडगं कशापासून होतं? सरळ जे मातीपासूनच होतं. मग आता गाडगं दिसल्यावर गाडगं दिसतं का माती दिसते? गाडगं दिसल्यावर गाडगं दिसतं का माती दिसते? काय दिसत? गाडगं दिसतं. बरं, त्याच्यातली माती दिसल्याच्या नंतर मातीच दिसते का गाडगं दिसतं? काय दिसत? माती दिसत. तसं गाडगं म्हणजे हा दिसणारा संसार आहे आणि माती म्हणजे परमात्मा. गाडगं म्हणजे संसार आणि माती म्हणजे परमात्मा. परमात्मा परमात्मा आहे असं जर कळालं, असं जर समजलं, तिथं संसारच राहत नाही तर तिथं परमात्माच राहत असतो. महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, तुझे खंडे
तरी मनी म्हणा पारद्याच्या गुणा जाणते मी जाणाव्या तुझे घटी तरी उरला तो अवघा एक सांगा माती कळल्याच्या नंतर काय काय मातीचा वेगळ्या करता माणूस त्याला माती कळलं आपलं त्याला माती कळलं आणि पुन्हा वेगळं त्याला माती कळत नाही. महाराष्ट्र वगैरे टाळ घेतले पाहिजे कार्यक्रम करून काय हा मी तर दिवसभर विनोदाने म्हणून बसायचं तपास तसं काय काय चालू होतं काय माती हा माती तुम्हाला कोणाला कल्पना नाही का या शरीराची माती होतो तुम्हाला माहिती एक मातीतूनच उत्पन्न झालं मातीतच राहतं आणि याची शेवट मातीच होते शरीराची होय माती. पण काय माणसाला अभिमान मी काय माणसाला अभिमान काय माणसाला अभिमान. मला काय समजलं एक जण म्हणलं तुला गाढव समजलं कोणा काय समजायचं जाऊ द्या आपला विषय एकच आहे. माती कळाल्याच्या नंतर गाडगं दिसत नाही आणि गाडगं दिसल्यावर माती दिसत नाही. तसं जग जर दिसलं तर देव दिसत नाही आणि देव दिसल्याच्या नंतर जग हे दिसत नाही तर परमात्माच दिसतो. जग दिसलंच नाही तर देवच दिसल्या नाही आणि म्हणून त्यांच्या मुखात उद्गार आहे गोविंद कारण ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवायला जावा त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे जग हे जग रूपानं दिसणार नाही तर परमात्मा रूपात परमात्माच दिसणार. बघा एक शब्द सांगायचा जग दिसलं की विकार निर्माण होता
आणि देव दिसले की विकार संपल्या जातो. जग रूपानं दिसलं की तिथं आपोआप विकार निर्माण होतात. आणि देव रूपानं जर जग दिसलं तर असलेली विकार सगळी संपल्या जातात. आणि विकार संपल्याच्या नंतर निर्विकार असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान होत असतं. आणि ज्ञान झाल्याच्या नंतर संसार सफल होत असतो. म्हणून ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, आधी संसार सफल झाला की माय, कशामुळं देखी रे पाय विठोबाचे. आणि एक माणसं मनाचा एक स्वभाव, मनाचा काय स्वभाव कल्पना आहे, मनाची एक निके आणि एक या ठाया सोकी. एक मनुष्य देवदर्शनाला निघाला, एक मनुष्य देवदर्शनाला निघाला आणि रस्त्यातच त्याला डोंगराचा खेळ दिसला. आता डोंगराचं तुम्हाला माहिती, पुढं कागदाच्या नोटा करणं, कागदाच्या नोटा करणं, कोणा वादीचा सर्प करणं कमाल. आणि पुन्हा पावसाळ्यामध्ये आंब्याचं झाड तयार करणं, त्या आंब्याच्या झाडाला पुन्हा कैऱ्या तयार करणं. माळवला दिवस तुम्हाला जाऊ नका, उद्या जाऊ देवाच्या दर्शनाला. आगामय पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा परी कशी आणवारा विश्वाभासो. ज्ञानोबांचा पर्यंत आपला एवढा चाललेला आहे. मनाचं एक स्वभाव आहे, मनाला जे दिसलं तिथंच मन थांबल्या जातं. ते प्रत्येकाच्या जीवनाचा अनुभव. एखादा बाजार करायला निघालेला असतो, उलट आणखी जर आपण विचार केला, एखादा बाजार करायला निघालेला असतो आणि तिथं कीर्तन चालू असतं रस्त्यामध्ये, तुम्हाला जाऊ द्या बाजार उद्या किती करता येईल, पण कीर्तन दोहा इकडेच आहे. मन थांबलं बघा, कीर्तनामध्ये मन थांबलं. आता पंढरपूरला जाणारे पण बाजारनगर मध्ये कीर्तनाला उभं राहिलंच विठाला. मन पंढरपूरला निघालं, पण मनातच पुन्हा कीर्तन दिसलं. राहिलं कुठं झालं मनाचा स्वभाव. आमच्या असो तुमच्या असो कोणाचे असो, मनाचा एक स्वभाव आहे. मनाला जे पटलं, मनाला जे आवडलं, मन त्या ठिकाणी थांबल्या जातं. आणि म्हणून एक ठिकाणी साधू संतांना म्हटलेलं आहे, आता दृष्टी पुढे आयसाची तो
देवाच्या ठिकाणी रमल्या गेलेला असल्यामुळं आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ आहे पांडुरंगा. म्हणून मनाचा एक स्वभाव आहे, मनाला जे दिसलं मनाला जे पटलं तेच मन करत. इथं खरं सांगायचं संबंध कोणाचा येतो बघा, शरीराचा संबंध येत नाही, इंद्रियाचा संबंध येत नाही, फक्त मनाचा संबंध येतो. आता तुम्हाला या ठिकाणी कोणी आहे मंदिरामध्ये तुम्हाला कोणी आहे तुमच्या जर मनात नसतं कोण करून आले नसते. हॅलो वडाळकर साहेब पुढे घरीचे ज्ञान कीर्तन काय बा दिवसभर ठरलो नाही आपल्या बापाचा त्यानंतर तर लाभ नाही तर नाही, पण बापाचा लाभ नाही म्हणजे मनुष्य सहजच बापच काढते. किंवा प्रत्येकाच्या नावाला पडले मग आता ते का आले नाही आणि का मनुष्य येतात, मनुष्य येत नाही मनच आणत. म्हणून महाराजांनी म्हटलंय मनाची धामगी राहे विठोबाचे. हे सगळं ऐकण्याचे मनाची धामगी राहे विठोबाचे. आता तुम्ही सगळे सहकारी आपल्याकडे सहकार्य करणारच होय. तुकाराम महाराजांना मनाला समजवलेलं आहे, माणसानं आपल्या मनाला समजवलेलं पाहिजे. मनाला म्हणलं पाहिजे मना आणि तू कशामध्ये रमू नको, तुला एक दिवस धोका होईल. माणसाला मनाला धोका होत असतो कारण मन याच्या त्याच्यामध्ये रमत असतं आणि याच्या त्याच्यामध्ये मन रमलं की एकदम धोका होतो आणि सगळं संपल्यात. म्हणून माणसानं त्या दिसणाऱ्या संसारामध्ये किंवा पदार्थामध्ये व्यक्तीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये कधीच माणसाला रमलं नाही. राहणं वेगळं रमणं वेगळं. राहता का रमता मनुष्य एक दिवसही घरी राहत नाही पण सोडत नाही, घरी राहत नाही पण मनात जातच नाही कारण ते रमलेले असतात. म्हणून माणसानं याच्या त्याच्यामध्ये रमण्यापेक्षा देवामध्ये रमा. रंगी रंगी रे काय उरराशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे घरीशी अभिलाष झाले नव्हते तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगो अंतकाळीचा सोयरा तुवा म्हणे गोंधळा. म्हणून हे काही करणं हो बरं का, हे जे दिसतं ना ते काही खरं नाही. एक दिवस आपल्यातून तरी जातात किंवा आपण तरी त्यांच्यातून जातो. हे कोरोना महामारीच्या काळामध्ये कितीतरी आपल्यातून गेलेले आहेत किंवा आपणच यांच्यातून काही माणसं गेलेले आहेत. काय आणि तो वयाची काय मर्यादा नाही. याच वयाचं मनुष्य जाता असं नाही, लहानही जातं, बागाही जातं, तरुण जातं, वृद्ध जातं.
आणि काहीच्या ते 100 वर्षाच्या पुढे गेली ती राखी कणत बसते आणि रोज कोणाला हातच जोडते आमचं कुठे हात पकडले एकदम जमून बाबाची कुठे आमची आमच्याच दिसत माणसानं जास्त रमलं नाही पाहिजे आणि हे जे मन रमत असतं या त्या ठिकाणी मन रमण्यापेक्षा देवामध्ये मन रमवा. महाराजांचं देवामध्ये मन लागल्यामुळं देवामध्ये मन रमल्यामुळं काय म्हणतात महाराज दुसऱ्या पद्यामध्ये तो परमात्मा मला पाहिजे, परमात्मा मला पाहिजे आणि वेळोवेळा पाहिजे. माणसाला काय पाहिजे आणि आपल्याला काय पाहिजे यामध्ये फार मोठा फरक आहे. आपल्याला हे ते पाहिजे पण ज्ञानोबा म्हणतात मला फक्त परमात्माच पाहिजे, मला बाकी काहीही नको. आणि जेव्हा माणसाला काही नको असं वाटतं ना तेव्हा देव आपला नक्की होत असतो. जोपर्यंत मला हे असावं वाटतं, ते असावं वाटतं, ते असावं वाटतं, देव म्हणतात तू बघ तुझं. पण जेव्हा हे असावं वाटत नाही देव त्यावेळेला देव म्हणतो मग मी आम्ही तुमचेच आहे. पुढं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, जरा कामना असं म्हणतात. कामना अनेक दोष निर्माण करते, कामना अनेक विकार निर्माण करतात. म्हणून हे पाहिजे, ते पाहिजे, पाहिजे हे खरं आहे, पाहिजे नाही तर पाहिजे, पण त्याची फक्त अपेक्षा नसते. नसावा का अपेक्षा नसावा,
असावं, सगळं असावं, काय सगळं असावं, पण अपेक्षा मात्र कशाची नसते. आपल्याला असण्यापेक्षा अपेक्षा जास्त. देशात सगळं काही अनुकूल असलं तरी माणसाला वाटतं की परदेशात आपलं काहीतरी असावं. अरे देशातच तुला संमत नाही ना, तर पुन्हा परदेशातलं कशाला हे करतो कधी अपेक्षा. मग नसावं का अपेक्षा नसावं? नसावं का अपेक्षा नसावं? जरूर असावं, पण अपेक्षा नसावं. नाथ महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आशा मास दिवा नको या संसारी, नका 84 फेरी जरधार. हे असावं, आपण फक्त अपेक्षा नसावं. सगळं होतं, पण नाथ महाराजांना कोणा कशाची अपेक्षा नाही. राजा जनकाला सगळं होतं, पण अपेक्षा कशाची नाही. रावणासारखं म्हणले नाही की आता मित्र योगीनाथ व्हावा. रावण आता रावणाला पृथ्वी तलावर तो होतच होता, पण पाताळात पुन्हा हात घातला, पण पाताळात मिळालं, मला आता पुन्हा स्वर्गातही मिळालं पाहिजे. आता स्वर्गात मिळालं तर सगळं पुन्हा मिळालं पाहिजे. अपेक्षा बघा, असावा का अपेक्षा असावा? असावा, पण अधिक अपेक्षा नसावं. अधिक अपेक्षा असली की आहे त्याच्यामध्ये माणसाला समाधान नसतं. अधिक अपेक्षा असत तर आहे त्याच्यामध्ये त्या माणसाला समाधान नसतं. समजा एखाद्याला 50 लाखाची गाडी, किती ते म्हणतात 50 लाखाची, अहो 1 कोटीची गाडी, अहो 1.5 कोटीची गाडी, 2.25 कोटीची गाडी. आम्ही बसलो, आम्हाला वाटलं असंच असावं. पुन्हा अर्ध्या तासानं 2 तासानं 4.5 कोटीची गाडी, का 5.5 कोटीची गाडी आली आणि त्या गाडीत बसलो. आम्हाला वाटलं आता एवढ्यावर नाही, मग हेलिकॉप्टरच असावा. असावा का अपेक्षा असावा? माणसाला आहे त्याच्यामुळं दुःख आहे का अपेक्षेमुळे दुःख आहे? अपेक्षा ठेवू नका ना, जे असू ते असू दे. तात्पर्य असं झालं, जेव्हा अपेक्षा संपल्या जाते तेव्हा देव आपल्याला आपला होत असतो. महाराजांना म्हटलं, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग महाराजांना म्हटले की बाबा तुम्ही एवढा आग्रह का करायला? म्हणजे माझ्याकडून मला सांगितलं शेवटच्या वेळामध्ये
सोमे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगणे महाराज तुम्ही तो व्हावा आणि पुन्हा वेळोवेळा व्हावा असं का म्हणता हो तुम्ही माझ्या गुरुनं मला काही काही माणसं असे आपल्याला पाहणं गुरुला मी काही समजित नाही आपल्या गुरुला काही समजित नाही गुरु मध्ये आपल्या पुढे चिरलं काय म्हणतात इथपर्यंत माणसाची मजल जाते पण गुरु बिन कौन बतावे असं म्हटलेलं आहे ध्यानात ठेवा गुरु हे आपल्या जीवनातलं मुख्य मार्ग आहे दैवत आहे ज्याला आपलं गुरु दैवत आहे असं ज्याला वाटतं त्याचं निश्चित करा नरोबरा म्हणता माझ्या गुरुनं मला सांगितलं केवढ्या निष्ठा गुरुबद्दल सद्गुरु गुरे बाबा गुरुबद्दल सांगायचे शिष्याची कशी निष्ठा असावी त्याच्याकरता त्यांनी नळोबराचं उदाहरण शिष्याची कशी गुरुवर निष्ठा असावी त्याच्याकरता विवेकानंदाचं उदाहरण दिलं 42 दिवस गुरु करता बिना अन्न पाण्याचे राहणारे नळोबा उगाच नाव निघत नाही हो रामकृष्ण विवेकानंद गुरु शिवाय राहिले आणि म्हणून आज विवेकानंदाचं नाव जिकडे तिकडे आहे सांगण्याचा तात्पर्यार्थ ज्ञानोबारायची गुरुवर त्याच पद्धतीनं निष्ठा म्हणून गुरुनं जे सांगितलं त्याला मग काय सांगितलं की तू त्याला विसरू नको विसरू म्हणजे विसरू नको बेटा गुरुनं सांगितलं की बाबा तूच देव आहे गुरुनं काय सांगितलं तूच देव आहे या शब्दावर आपला विश्वास असणं अति महत्वाचं गुरुनं काय सांगितलं तू देव आहे ना मग आपण देव समजायलाच पाहिजे आपण देव समजायला पाहिजे कशाचं काय आपण गुरुनं देव आहे असं समजा सांगितलं आणि आपण स्वतः देह समजायचं कधी आपलं कल्याण संसार चांगला व्हावा आपल्या संसार चांगला करायचा ना गुरुनं जे सांगितलं ना ते आपण जर लक्षात ठेवलं तर निश्चित आपला संसार चांगला गुरुनं काय सांगितलं तेव्हा तुम्हीच देव आहे देवाची बरे तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे तुम्हीच खरे देव आहे असं गुरुनं सांगितलं आणि पुन्हा सांगितलं की याला तू विसरू नको आणि न विसरल्यामुळं काय होतं ज्ञानोबांनी पहिल्या कडे सांगितलं आजी संसार सुफळ रे पाय तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग ज्ञानेश्वर
आहे आणि त्यांनी हे लक्षात ठेवल्यामुळं ते म्हणतात संसार सफळ झाला, आपलाही संसार सफळ व्हावा असं प्रत्येकाला वाटतं ना. तर मग महाराजांना सांगितलं किंवा तुम्ही देव आहे, आजपासून प्रत्येकानं देव समजा, लोकांना सांगत बसू नका मी देव आहे, मी त्रैलोकी नाथे, मी त्रैलोकी असं कोणाला सांगू नका. देवा हे आईशी वधवावी वाणी नाही म्हणे आईसा नाही आईसा स्मरावा असं महाराजांचं प्रभाव. देवा हे आईशी वधवावी वाणी नाही आईसा म्हणे स्मरावा असं प्रमाण सांगण्याचा तात्पर्य अर्थ एवढा सगळ्याला आहे, आपण देव आहे असं समजायचं आणि त्या पद्धतीनं आपली वाटचाल करायची. निश्चित आपला एक दिवस संसार सफळ होईल, कारण ज्ञानोबारायचा संसार सफळ झाला आपला का होणार नाही. आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चला, निश्चित आपला संसार सफळ होईल. संसार सफळ असं या वाक्यावर आपला विश्वास बसावा आणि आपला संसार सफळ व्हावा अशी माऊली चरणी प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी ही सेवा समर्पण करून मारुतीरायाच्या चरणी ही सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण